अष्टपुत्रे, गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. माझ्या केबिनमध्ये कोणी गेलं होतं का? नाही, म्हणजे मी तरी कुणाला जाताना पाहिलं नाही. सकाळपासून मी इथेच आहे. अच्छा, ठीक आहे. का मॅडम, म्हणजे काय झालं? नाही, काही झालं नाही, सहजच. बरं, ठीक. मॅडम, कालचा प्रोग्राम खूप छान झाला. थँक्यू सो मच. पण मला असं वाटलं की आज तुम्ही नाही येणार ऑफिसला. काल केवढी धावपळ झाली होती तुमची. आज खरं तर तुम्ही आराम करायला हवा मॅडम. हो, आराम काय करायचंय त्यात? तुम्ही सगळे होता ना माझ्या मदतीला. मी एकटीने कुठे गेलाय? आणि तसंही आता आराम करून खरंच चालणार नाही. काम आहे ऑफिसमध्ये, प्रोजेक्ट सुरू होतोय ना आपला. तेही बरोबरच आहे म्हणा. बरं, मी तुम्हाला ती फाईल तयार करायला सांगितलेली, ती झाली का तयार? हो, झाली. एक मिनिट. या. थँक्यू. वा. सगळ्यांना आनंदाचा धक्का बसणार आहे बघ. हो, म्हणजे खरं तर आता सगळ्यांचंच नशीब बदलणार आहे. मॅडम, तुम्ही खरंच खूप भारी आहात. तुमच्यामुळे होतंय हे सगळं. मी काय केलं अष्टपुत्रे? ही सगळी कल्पना मिस्टर देवाशिष कामत यांची आहे. मी फक्त ते सगळं पुढे चालवते. देव सर तर ग्रेटच होते. बरं, थँक्यू वन्स अगेन या फाईलसाठी. वेलकम. हा, उत्तरा बोल. आदित्य, कुठे आहेस तू? ऑफिसमध्ये. झालं का आपलं काम? नाही, मी ट्राय करतोय. म्हणजे आदित्य अजून काहीच कळलं नाहीये? नाही, काही कळायला मार्गच नाही. अरे आदित्य, आपल्याला लवकर कळायलाच हवं, नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. कळतंय का तुला? उत्तरा, मला सगळं कळतंय, पण मी तरी काय करू? माझे सगळे प्रयत्न सुरू आहेत. अरे असं कसं? आपल्याला कळायलाच हवं लवकर. हो हो हो, कळतंय मला. मी सगळीकडे चेक केलं, पण कुठेच काही हाती लागलं नाही. मला अजून थोडा वेळ हवाय. तोच तर नाही आपल्याकडे. आदित्य, दादाचा बर्थडे आहे उद्या. त्याआधी सगळ्याचा सोक्ष लागायला हवा. पाणी नेमकं कुठे मुरतंय ते कळायलाच हवं आपल्याला. मी करतो काय तर. काही झालं तरी आजच्या आज मी याचा सोक्ष लावणारच. ओके, ऑल द बेस्ट. अहो नको सर, नको खरंच नको. खरंच का नको का? हो, तुम्ही काय बघताय? उचला हो, भरा. अहो नका सर, प्लीज नको सर. शांत बसा, भरू द्या. थांबा. किती घेणार? 60 की 90? 90 ने सुरुवात करा. 60 नको. परफेक्ट. अहो सर, खरंच नको सर. हो का? काय प्रॉब्लेम आहे? अहो ते मी 7 महिने अगोदर दारू सोडली. का? अहो माझी बायको प्रेग्नेंट राहिली ना. तिचं काय? तेव्हाच ठरवलं की आता सगळं बंद करून टाकायचं म्हणून. काय म्हणजे गेले 7 महिने तुम्ही सेलिब्रेशन केलंच नाहीये? नाही ना सर. काय करताय केंकरे, काय करताय? असं करून कसं चालेल? हो, सेलिब्रेशन करा मग अधूनमधून, चांगलं असतं तब्येतीसाठी. काही काय म्हणता सर? हो, खरंच सांगतो. तुम्ही एक काम करा, आज घ्या. मी सांगतोय म्हणून घ्या. अहो घ्या हो, घ्या. उचला ग्लास उचला, घ्या. तुम्ही म्हणताय ना म्हणून जरा घेतो. ये बात. घ्या. उचला ग्लास उचला. ते असं काय? ते राहत. वाया घालवला 50चा. घ्या. चला घ्या. सांग बरं. जाम कडक आहे. मग काय हो सर, ते मध्येच कुठून काढलं दारूचं? म्हणजे काही खुशखबर आहे का? किंकरे, असं काय करताय? उद्या आपल्या देवाशिष सरांचा वाढदिवस आहे ना, म्हणून म्हटलं बसो तुमच्या सोबत. हा बरोबर, उद्या देव सरांचा वाढदिवस आहे. हो, तुम्हाला सांगू का, खरं तर ना मी तुमच्यासोबत मुद्दाम आलोय. विचारा का? हा
का? असं काय करताय पिंकरे? एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, दारू कधीच चढत नसते, माहोल चढत असतो. तुमच्या आजूबाजूचं वातावरण, तुम्ही कोणासोबत बसलाय ना, ते जास्त मॅटर करतं. कळलं का? नाही म्हणजे असेल सर, पण त्यातला मला एवढा काय अनुभव नाही ना. हो, मी आहे ना अनुभव द्यायला. मी कशाला आहे? मी खरं सांगतो, आपल्या ऑफिसमध्ये अत्यंत प्रामाणिकपणे काम करणारी व्यक्ती तुम्ही आहात, म्हणून तुम्ही मला खूप आवडता. थँक्यू. नाही खरंच थँक्यू. हां पण सर तुम्हाला सांगू का, हां. या मीरा मॅडम जेव्हापासून आल्यात ना, तेव्हापासून सगळे मस्त काम करतात आणि खूप मेहनती आपला स्टाफ. हो ना, मला जाणवलं ते. अहो, म्हणूनच ती नाही का, ती उद्या काहीतरी सगळ्यांसाठी अनाऊन्स करणार आहे ना ती. हा म्हणजे उद्या ना सगळ्यांना काहीतरी विशेष मिळणार आहे. मजा येईल सर. हो सर, मीच घेतोय, तुम्ही पण घ्या ना. मी 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 घेतो. तुमचं सावकाश होऊ दे. घ्या 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 घ्या. काय काय सांगत होतात तुम्ही? काय? नाही नाही, तुम्ही आता काहीतरी सांगत होतात ना मला. हा ते उद्या सगळ्यांचं मस्त होणार सर, मस्त. मीरा बाकी मस्त प्लॅन करते नाही? म्हणजे एकदम मस्त. तुम्हाला सांगतो, ह्या मीरा मॅडम आहेत ना, खूप हुशार. इतक्या हुशार आहे ना की त्या पुढचा विचार करणार आहेत. अहो, म्हणूनच तर तिने हे सगळं प्लॅन केलं नाही का? म्हणजे शंकाच नाही हो. ते उद्या काय होणार माहितीये का? म्हणजे आता जितका स्टाफ आहे ना, तो सगळ्यांनाच बरोबर होते होत. सावकाश होऊ द्या. होतो. बस बस. काय काय पुढे काय? पुढे काय, घरी जाणार, जेवणार आणि झोपणार सर. पिंकरे, पुढे म्हणजे हो, स्टाफ बद्दल काय? स्टाफ सगळं मस्त होणार सर. आता मी काय सांगणार सर, तुम्हाला तर सगळं माहितीच आहे ना. एक सांगतो सर, मीरा मॅडमनी खूप मस्त पॉइंट काढले ना. हो म्हणजे काय? आणि ती जी प्रोसेस आहे ना, ज्यांनी फॉलो केली ना, त्याचं भलं होईल एकदम. कसली प्रोसेस? हो सर, असं काय करताय? तीच मीरा मॅडमनी जो प्लॅन केलाय ती प्रोसेस. ती 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 प्रोसेस. ती प्रोसेस. काय नक्की प्रोसेस? का हो सर, तुम्हाला झाली का? का सर, तुम्हाला सगळं माहिती आहे तरी तुम्ही मला विचारत. सर, मला माहिती तुम्ही माझी मजा घ्यायला. हो नाही नाही नाही, असं खरंच काही नाहीये. तसं काय सर, आता मी लय पिलो आणि पिलो ना, तो मला काय कळत नाही मी काय बोलतो. काम करतो, उद्या तुम्हाला सांगू का सगळं? ते सांगून काय उपयोग आहे? उद्या मीरा सांगणारच. काय बोललात का सर? उद्या नक्की सांगा. थँक्यू सर. सर, एक काम करू, एक एक पॅक घेऊ आणि निघू. या. थँक्यू सर, थँक्यू. हो, एक मिनिट. हॅलो. अरे कुठं नाही राहिलो मी. आलो, ते ऑफिसमध्ये जरा जास्त काम होतं ना, म्हणून उशीर झाला निघाला. सर, निघतो मी. हो थांबा, हो एक बारा एक घ्या. हो नको सर, आता इथं जर पेलो नाही तर कदाचित इथे झोपायला लागेल. सावकाश जा. निघतो मी. वाह, कालचं सगळं किती छान पार पडलं ना. आता उद्याचं प्लॅनिंग करायला हवं आपण. हो, देवदादांचा वाढदिवस आहे म्हटल्यानंतर विशेष काहीतरी करावं लागेल. येस. पण नक्की काय करायचंय? काय करायचं म्हणजे सगळं काही मिस्टर कामतांच्या आवडीचं करायचंय आपण.
तुला माहितीये मी आधीच सगळ्यांना मेल केलाय ऑफिसमध्ये की उद्या जेवणाचा डबा आणायचा नाही. चला म्हणजे उद्या सकाळी सकाळी मला बाजारात जावं लागणार आहे आणि ताज्या भाज्या आणाव्या लागणार आहेत. हो आणि प्लीज शेवग्याच्या शेंगा विसरू नकोस, त्यांना खूप आवडायची माझ्या हातची भाजी. उद्या करणार आहे मी. काही स्वीट मध्ये गाजर हलवा करूया. चालेल. बघ नाही थांब मी बघते. अरे आदित्य, तू लवकर निघालेस ना ऑफिस मधून? उशीर कसा काय झाला? नाही अगं, वाटेत एक मित्र भेटला होता म्हणून लेट झालं. अच्छा ठीक आहे. बरं तू फ्रेश होऊन घे, तोपर्यंत मी जेवायला वाढते तुला. नाही जेवायला नको. काय झालं की त्याने खूपच फोर्स केला, सो त्याच्यासोबतच जेवलो. ओके काही हरकत नाही. हा गीता बोल. हा आता जे काही आपलं ठरलं ना त्याप्रमाणे सकाळी उठून तयारी करायची आणि जितकी माणसं आपली ठरली आहे त्याचं सगळ्याचा एकट्याने स्वयंपाक करायचा. एकट्याने काय करायचं? मी आहे ना तुझ्या बरोबर नाही, मी मदतीला. एकट्याने करणार आहे. गप्प बस गं, मी आहे. गप तू. आदित्य तू बस ना, असं काय करतोस? आम्ही जरा उद्याचं प्लॅनिंग करत होतो. नाही म्हणजे तुला झोप येत असेल तर तू झोपायला जाऊ शकतोस का? नाही ठीक आहे, तुम्ही करा उद्याचं प्लॅनिंग. तुमचं झालं की सांग. नाही झालंच आहे आमचं प्लॅनिंग करून, त्यात काही नाही एवढं. तुला काही काम होतं का? हा म्हणजे थोडं बोलायचं होतं. हो मग बस ना बोल. सॉरी पण तुझ्या एकटीशी बोलायचं होतं. ताई मी झोपायला जाते. काय उद्या सकाळी उठून खूप तयारी करायची आहे ना. तर आता बसा ना तुम्ही बोला. बसा बस ना. हो. बोल काय झालं? काही टेन्शन आहे का? नाही पण होऊ शकतो. म्हणजे काय झालंय नक्की? काय नाही मीरा, तुला तर माहितीये सध्या खूप काय काय घडतंय तुझ्या आयुष्यात. त्यामुळे मला तुझी काळजी वाटते. म्हणजे इतकी मोठी जबाबदारी एकटीने पार पाडत असताना असं सारखं वाटतंय की उगाच ना कोणीतरी काहीतरी प्रॉब्लेम नको क्रिएट करायला. आदित्य मला कळते तुझी काळजी, म्हणजे मी समजू शकते, पण तू नको टेन्शन घेऊस. असं काहीही नाही होणार. नाही तसं नाही मीरा. काय की मला असं वाटतंय ना की उगाच काही गडबडीत चुकीचे निर्णय घ्यायला नको. नाही मला खात्री आहे की तू अजिबात चुकीचा निर्णय घेणार नाहीस. पण इतकी मोठी जबाबदारी सांभाळत असताना एखादी चूक होऊ शकते ना. हो आदित्य, म्हणजे बरोबर बोलतोयस तू, पण म्हणजे मी काय करावं नक्की? नाही काहीच नाही. मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की तू यापुढे जे काय करशील किंवा जो काय निर्णय घेशील ना तो घेण्या अगोदर मला सांगत जा. ओके ठीक आहे, मी सांगत जाईन तुला. म्हणजे आपण आता उद्या जे काही करतोय ना त्याचं ऑलमोस्ट सगळं प्लॅनिंग झालेलं आहे आणि त्याबद्दल काहीच टेन्शन घेऊ नकोस तू. त्यात सगळ्यांचंच भलं आहे बघ. ओके. मला असं वाटतं की मी जे काही करते ते खूप विचार करून करते. त्यात कोणाचंही काही नुकसान होणार नाही. म्हणजे वैयक्तिकही नाही आणि कंपनीचं तर नाहीच नाही. झाला तर फायदाच होईल बघ. नाही मग ठीक आहे. पण नक्की काय करणार आहेस तू? म्हणजे उद्या नक्की कसली अनाउन्समेंट करणार आहेस? ते तर सरप्राईज आहे ना. उद्याच कळेल तुला सगळ्यांसोबत. उद्या सांगेन मी. बरीच तयारी करायची, जाऊन झोपते मी आता. येस. गुड नाईट. गुड नाईट. गुड मॉर्निंग. अरे आदित्य, तू अजून गेला नाहीस ऑफिसला? नाही निघतोच आहे मी. निघायला जरा उशीर झाला मला. अरे आज आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट दिवस आहे माहितीये ना तुला? मीरा मधुरा कधीच गेल्या ऑफिसला. हो मला माहितीये. मला जरा उठायला उशीर झाला म्हणून लेट झालं. असा उशीर करून कसं चालेल आदित्य? मीरा मधुरा गीता कधीच गेल्यात. मला वाटलं तूही गेलायस त्यांच्यासोबत. तिथे जाशील, मला सांगशील काय घडतंय ते. मला ना खूप टेन्शन आलंय. मला कळत नाही आता काय काय होणार आहे. उत्तरा शांत हो प्लीज. हे बघ, मी तिकडे गेल्यावर मला कळेलच नक्की काय घडतंय ते. हो कळेल, पण मीराने ऑलरेडी काही डिसिजन घेतला असेल तर नुसतं ऐकून तरी काय उपयोग. आदित्य, ही संधी जर आपल्या हातून गेली ना तर आपण रस्त्यावर येऊ. हे बघ, असं काही होणार नाहीये. तू उगाच टेन्शन घेऊ नकोस.
आणि सगळे आल्याशिवाय मीरा काही अनाऊन्स करणार नाहीये. तुला काय माहित? कारण मीराला मी खूप चांगलं ओळखतो उत्तरा. ऍक्च्युली ना मला घरी बसून टेन्शन येणारच. माझी खूप इच्छा आहे की ऑफिसला यावं म्हणून, पण मी जर अशी अचानक आले ना तर मीराला पक्का डाऊट येईल की हे अशी अचानक कशी आली, कधीच येत नाही. उत्तरा तू शांत हो. मला कळलं की तुला लगेच फोन करून कळवतो. ओके? हो प्लीज नक्की कळव मला काय घडतंय ते. काय ना काही झालं तरी आपला प्लॅन फ्लॉप होता कामा नये. आदित्य, आपल्या प्लॅन बद्दल मीराला काही कळलं असेल आणि तिने आपल्या विरोधात काही डिसिजन घेतला असेल तर, आणि प्रॉपर्टीतून बेदखल वगैरे. ओ माय गॉड, काय वाढून ठेवलंय पुढे मला काहीच कळत नाही. उत्तरा प्लीज काळजी करू नकोस. ती असं काहीही करू शकत नाही. कळतंय का तुला? नाही आदित्य, मीरा काहीही करू शकते. मला चांगलाच अनुभव आहे तिचा. तू प्लीज तिथे काय घडतंय ना, तू जा लवकर जा आणि मला सांग काय घडतंय ते प्लीज. ओके, मी गेलो की तुला लगेच फोन करतो. ओके? हा प्लीज. निघू? हा ओके बाय. हॅपी बर्थडे मिस्टर कामत. मला माहितीये मी नेहमीच गोड खाऊ नका म्हणून मागे लागायचे तुमच्या, पण आज पूर्ण परवानगी आहे तुम्हाला. तुमच्या आवडीचा गाजर हलवा आहे यात. थँक्यू मिस्टर कामत. प्रत्येक गोष्टीसाठी खरंच खूप थँक्यू. किती भरभरून दिले तुम्ही मला. जगातलं सगळं सुख माझ्या पदरात आणून टाकलं तुम्ही. मला माहितीये मी आज जे काही करते, जे आयुष्य जगते, जिथे कुठे आहे ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे. पण मी तुम्हाला खूप मिस करते मिस्टर कामत. मला माहितीये तुम्ही प्रत्येक क्षणी माझ्यासोबत असता. कारण जेव्हाही मला काही प्रश्न पडतो, काही निर्णय घ्यायचे असतात, तेव्हा मी हाच विचार करते की तुम्ही माझ्या जागी असता तर काय केलं असतं तुम्ही. आणि तोच निर्णय घेते मी. तुम्ही कायम माझी साथ दिली, आताही देताय आणि पुढेही देत राहाल, खात्री आहे माझी. असेच कायम माझ्यासोबत राहा. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. देव, तुझ्या वाढदिवसाचं गिफ्ट. आपल्या कामत फूड सिटी प्रोजेक्टचे पेपर्स, आपल्या स्वप्नपूर्तीसाठी, आपल्या प्रोजेक्टच्या फंडिंगसाठी बँकेकडून अप्रुव्हल आलंय. काय सांगते वासुभाऊजी? हो वहिनी, आता आपल्या सगळ्यांची स्वप्न पूर्ण होणार. अभिनंदन सर. थँक्यू. म्हणजे आपल्या सगळ्यांची मेहनत सफल झाली. येस. आणि हे सगळे या एका माणसामुळे. देव, हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं. तू आयुष्यभर जी काही माणसं पेरून ठेवलीस ना, त्यांच्या मदतीमुळे आपल्या वाटेतल्या सगळ्या अडचणी दूर झाल्या. तू होतास तेव्हा मला कसलंच टेन्शन नव्हतं. सगळं काही बघून घ्यायचं. तू गेल्यावर मात्र भीती वाटत होती. आता कसं होणार सगळं. पण त्या सगळ्याची तरतूद तू ऑलरेडी केली आहेस. काय काय आणि किती किती करून ठेवलंस रे माझ्यासाठी. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच देव. आज असतास ना तर खूप लुटला असता मी तुला. दादा, तुमच्यासाठी
चहा केलाय आलं घालून जसा तुम्हाला आवडायचा. खरं तर तुम्ही असताना तुमच्या समोर बोलण्याची कधी हिंमत नाही झाली. हा, भीती होती मनात, पण त्यापेक्षाही तुमच्याबद्दलचा आदर मनात होता. मी तुमच्या घरची नोकर, पण तुम्ही मला तसं कधीच वागवलं नाही. अगदी लहान बहिणीसारखं सगळं केलं, मला समजून घेतलं. त्याबद्दल मी तुमची आयुष्यभर ऋणी राहीन. दादा, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.